आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देश पाहून आला की आजच्या तारखेमध्ये आसमानी संकटाने हा शेतकरी परिवार जो आहे 100% उद्ध्वस्त झालेला आहे। काल परवाची त्या आळंदची घटना आपण पाहिली की दुष्काळाच्या चटक्यामुळे शेतकरी आईने पहिल्या दिवशी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पत्नीने पण आत्महत्या केली। म्हणजे एवढं मोठं संकट या लोकांवर आलं की त्यांना जीवन नकोसं झालेलं आहे आणि जनावरं गेली, शेतीची अवजारे गेली, शेती खरडून गेली। पुन्हा पुढचे 5-10 वर्ष शेती होईल की नाही होईल ते सांगता येत नाही आणि घरदाराची राख रांगोळी झाली, गावाला पाण्याचा वेढा बसला आणि असं हे आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं असताना सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे। आणि शेतकरी हा जगाचा देशाचा पोशिंदा आहे। ज्यावेळेला तो कष्ट करतो त्यावेळेला त्याची कष्टाची फळं आपण लोक चाखत असतो आणि म्हणून आपल्या समोर तो बिचारा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून या राज्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, कंपन्यांचे मालक असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, धार्मिक संस्थानं असतील, क्रिकेट बोर्ड असतील, सगळ्यांनी या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून आज मी माझ्या वतीने 25 लाख रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे। या 25 लाखातनं किमान 100 शेतकरी परिवारांचा जरी उद्ध्वस्त झालेलं परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे। हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर 44 मधले 2 प्लॉट याची इसार पावती करून ही रक्कम या ठिकाणी आणली। खरेदी अजून व्हायची बाकी आहे, पण 25 लाखाची इसाराची रक्कम मी या ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सीएम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार। देताना कदाचित मी दसरा मेळाव्याच्या मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पण ती आपण सुपूर्द करू शकतो, पण 25 लाखाची मदत आपण देत आहोत। सगळ्या लोकांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे मदत करावी असं माझं कळकळीचं आव्हान आहे, कारण शेतकरी जमात बसली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे। तो जर टिकला नाही, तो जर समाप्त झाला तर आपल्या लोकांचा पण जगण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणून एक माझं कळकळीचं आव्हान करण्याकरता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं।